आज रियाला जरा उशिराच जाग आली. घड्याळात तिने बघितलं तर 7:15 वाजले होते. पिऊल तिच्या कुशीत शांत झोपलेला. "पिल्लू उठ बाळा, शाळेला उशीर होतो." तिने त्याला उठवले आणि स्वतःही उठून वॉशरूममध्ये गेली. बाहेर आली तेव्हा पिऊल उठून डोळे चोळत बसला होता. लवकर ऐकायचा मम्मीचं, जास्त त्रास देत नव्हता. तिने त्याला ब्रश दिला, त्याला वॉशरूममध्ये पाठवून ती किचनमध्ये गेली. त्याच्यासाठी चीज पराठा बनवून दिला, टिफिन पॅक केला, दूध गरम करून दिले आणि आमलेट नाश्त्यासाठी रेडी करून तिने पिऊलचे आवरून दिले. त्याला नाश्ता भरून बाहेर बसची वाट बघत बसली. थोड्याच वेळात त्याची स्कूलबस आली. त्यात पिऊलला बसवून तिने बाय केले. लगेचच घरी आली. एव्हाना 8:30 वाजले होते. रात्री उशिरा झोपल्याने तिला काही लवकर जाग आली नव्हती. आता अर्ध्या तासात तिला आवरून निघायचे होते. ऑफिसला 9:30ला हजर राहावे लागत असे. तिने भराभर आवरले. एक चीज पराठा कसाबसा पोटात टाकला आणि निघाली. आज लंच बाहेरून मागवावा लागणार होता. घराला लॉक करून ती बाहेर आली तेव्हा 9:10 झालेले. आज लवकर बस मिळाली तर बरं, नाहीतर लेट मार्क लागणार होता. ती भराभर पाय उचलत बस स्टॉपवर पोहोचली. 5 मिनिटे झाली तरी बसचा पत्ता नव्हता. रोज तर मिनिटाला असतात. उशीर झाला की आणखीनच अडचणी येतात. ती मनातल्या मनात चरफडत होती. तेवढ्यात तिच्यासमोर एक बाईक येऊन थांबली. "बघता काय मॅडम, बस ना," तुषार हेल्मेट काढत म्हणाला. रिया तुषारच्या गाडीवर बसली. दोघंही शांतच होते. 10 मिनिटात दोघे ऑफिसला पोहोचले. "थँक्स तुषार," रिया म्हणाली. "काय एवढ्यासाठी थँक्स? तसंही मी त्याच रस्त्याने येतो. कितीदा म्हटलं तुला, बसनी नको येऊस, माझ्यासोबत येत जा. पण तुझ्याकडे वेळ आणि पैसा दोन्ही जास्त आहेत. काय करणार?" तुषार खांदे उडवत म्हणाला. रिया काहीच न बोलता त्याच्या मागोमाग ऑफिसमध्ये आली. वेळेवर पंच केले. तुषारमुळे रिया आज वेळेवर ऑफिसला पोहोचली होती. आल्या आल्या ती कामाला लागली. शेजारच्या खुर्चीवर तिची मैत्रीण शिल्पा अजून मोबाईल बघण्यातच बिझी होती. "आल्या आल्या कामाला लागलीस, पण जरा थोडं रिलॅक्स व्हायचं आधी," शिल्पा म्हणाली. "कालचं काम अपूर्ण राहिलं आहे ना, तेच करते. बॉस आला का विचारेल ना," रिया म्हणाली. "तो काय येतो लवकर? येईल लंचच्या जवळपास," शिल्पा म्हणाली. त्याचा थोडंच फिक्स टायमिंग असतो. आपण काम वेळेवर करायचं. लवकर आले तरी ओरडा नको पडायला," असं रिया म्हणाली. ऑफिसमध्ये स्टाफ 20 जणांचा होता. तसं फ्रेंडली होतं वातावरण, पण बॉस जरा कडक होता. सगळे त्याला घाबरून असायचे. रिया कामात परफेक्ट होती, त्यामुळे तिला जास्त ओरडा पडत नसे. त्यांच्या केबिनमध्ये या दोघीच असायच्या. बॉसच्या केबिनच्या अगदी जवळ होती यांची केबिन. तुषार पलीकडल्या केबिनमध्ये बसायचा. पण एवढ्यात तो जास्तच रियाकडे काम काढून यायचा. कधी कधी तिचं लक्ष गेलं की तो तिलाच बघत बसलेला दिसायचा तिला. तसे दोघांचं चांगलं पटत असे. तुषार आणि रिया एकाच वयाचे, एकाच बॅचचे असतील, त्यामुळे त्यांच्यात लवकर मैत्री झाली. रियाला इथे जॉईन करून 4 वर्ष होऊन गेली होती. तुषार सिनियर होता. "काय गं रिया, तुला ते स्थळ सांगितलं मी, काय ठरवलंस त्याबद्दल?" शिल्पा म्हणाली. "मला नाही करायचं लग्न, सांगितलं ना तुला," रिया दुर्लक्ष करत म्हणाली. "अगं, किती काळ अशी एकटी राहणार आहेस?" शिल्पा बोलत होती, पण रियाचं लक्ष कुठे होते तिच्याकडे. ती आपल्या भूतकाळात हरवलेली. फ्लॅशबॅक. "मुलगा झालाय गं तुला," रियाच्या कानावर डॉक्टरचे शब्द पडले. अर्धवट आणि तिने डोळे उघडून बघितले. नर्स हातात बाळाला धरून होती. तिने हसून डॉक्टरकडे बघितलं. "तू आराम कर आता, छान गुटगुटीत आहे बाळ," असं डॉक्टर म्हणाले. "हो, थँक्यू मॅडम," रिया म्हणाली. रियाची डिलिव्हरी झाली आणि घरात आनंदी आनंद झाला. एक छानसं गोंडस बाळ जन्माला आलं होतं. रियाला वाटलं बाळ झाल्यावर तरी वरून तिच्या बाळाला बघायला येणार. घरातल्यांनाही तसंच वाटलं होतं. तिच्या बाबांनी मुलगा झाल्याची बातमी द्यायला फोनही केला, पण वरूनने येण्यास नकार दिला. त्याचा दोघांशी काहीही संबंध नसल्याचे म्हणाला. काही दिवसातच डिव्होर्सचे पेपरही पाठवले. कोर्टात केस उभी राहिली. बाळ झाल्यावर काही दिवसातच तिच्या भावाचं लग्न झालं. नवीन सुनेचे गोड कौतुक होत होते, पण वहिनीला मात्र यांचे इथे राहणे पसंत पडत नव्हते. तिच्या वागण्यातून जाणवायचे. रिया दुर्लक्ष करायची. मामाने पिऊलसाठी काही खेळणी किंवा काही वस्तू आणली तरी दोघा नवरा-बायकोंचे भांडण ठरलेलेच. रियाला फार वाईट वाटायचे. आजी-आजोबा मात्र त्याचे भरपूर लाड करायचे. तो 6 महिन्यांचा झाला तेव्हा रियाने नोकरी शोधली. तिचे आई-बाबा दिवसभर सांभाळायची पिऊलला. 2 वर्ष केस सुरू होती. रियाला ऑफिस, पिऊल आणि कोर्ट सगळं मॅनेज करणं तारेवरची कसरत होती. शेवटी रियानेही डिव्होर्स देऊन टाकला.
आणि वरून सोबतचे नाते कायमचे तोडले. बदल्यात त्याने तिला फक्त 10 लाख रुपये दिले. तिने त्यात थोडे आणखी पैसे टाकले. बाबांनी तिला पैसे उधार म्हणून दिले. तिने स्वतःसाठी एक छोटासा फ्लॅट घेतला. तसाही भाऊ आणि वहिनीच्या संसारात तिचा जीव गुदमरायचा. ती आता स्वतःच्या घरात शिफ्ट झाली. तिचं आणि तिच्या बाळाचं आता वेगळं जग होतं. पिहू एव्हाना 2.5 वर्षाचा झाला होता. दुडू धावत तो घरभर फिरायचा. बोबडे बोल बोलायचा. रिया त्याच्यात आपलं सगळं दुःख विसरायची. पिहूला बघायला कधी तिची आई तर कधी तिचे बाबा तिच्या घरी असायचे. वहिनीही आता चांगली वागायची. सणावाराला बोलवायची. म्हणतात ना, दुरून डोंगर चांगले. सगळं व्यवस्थित सुरू होतं. आता तिच्या वहिनीलाही दिवस गेले होते. तिच्या आईवडिलांना आपल्या नातवंडाची चाहूल लागली. मध्ये बाबांची तब्येत बिघडली. आई सुनेच्या सेवेत असायची. आता परत पिहूला सांभाळायचा प्रश्न आला. काही दिवस रियाने त्याला पाळणाघरात ठेवले, पण तिथेही वातावरण चांगले नव्हते. तिने आता एक आया ठेवली. तो शाळेतून आला की 4 तास ती आया त्याला बघायची. जवळपास एवढ्या कष्टानंतर आता रिया आणि पिहूची आयुष्याची गाडी रुळावर यायला लागली होती. अगं, काय बोलते मी, लक्ष आहे का? शिल्पा तिला हलवत म्हणाली. हो, नाही, काय म्हणालीस? रिया गोंधळून विचारत होती. अगं, स्वतःच्या भविष्याचा विचार कर जरा. असं एकटं उभं आयुष्य नाही काढता येत, शिल्पा म्हणाली. का नाही काढता येत? 5 वर्ष एकटीच तर जगत आहे. पुढे काय कठीण आहे? रिया म्हणाली. पण तेवढ्यात तुषार काही काम घेऊन त्यांच्या केबिनमध्ये आला. काही महत्त्वाची चर्चा चालली आहे का? नाही, मी आलो म्हणून तर दोघी गप्प झालात म्हणून विचारलं, असं तुषार म्हणाला. काही नाही, ते असंच घरातला विषय चालला होता, शिल्पा म्हणाली. काही सिरियस नाही ना? तुझ्या सासरचे छळत बिळत नाहीत ना तुला? तुषार मस्करीने म्हणाला. ते कसले छळतात मला? एकेकाला पुरून येईल मी, शिल्पा कॉलर टाईट करत म्हणाली. ते दिसतंच तुझी हालत बघून, तुषार गालात हसत म्हणाला. कशाला चिडवतोस रे तिला? रिया त्याला म्हणाली. अगं, सहजच आपली मस्करी. तसं काही तिला राग येत नाही. तू यायच्या आधीपासून आहे ती इथे. हो ना शिल्पा? तुषार म्हणाला. नाही येत राग. तो म्हणतो तेवढी लठ्ठ नाहीच ना मी. मग कशाला राग मानायचा? त्याला हत्तीसारखी ऐसपैस बायको बघू आपण, मग कळेल त्याला, शिल्पा हसत म्हणाली. ऐसपैस म्हणजे ग? तुषार डोळा बारीक करत म्हणाला. आता रिया आणि शिल्पा दोघीही हसत होत्या. नाही कळले तर नको देऊ डोक्याला ताण, रिया म्हणाली. तो मात्र हसणाऱ्या रियाकडे एकटक बघत होता. किती छान असते ही, बघतच राहावंसं वाटतं. अगदी अशीच बायको हवी आहे मला, तुषार मनात म्हणाला. अगं, तो खोळंबला आहे, त्याचं काम करू देत आधी, शिल्पा म्हणाली. रियाने तुषारकडे बघितलं. तो तिच्याकडेच बघत होता. तिला कसं तरीच झालं. तिने हसणं बंद केलं आणि कामाला लागली. रोजच्याप्रमाणे आजही 6 वाजता घरी आली. ती आल्यावर त्याची आया म्हणजे सुमन घरी गेली. पिहूल धावत येऊन रियाच्या गळ्यात पडला. कसं आहे माझं पिल्लू? रिया म्हणाली. मी छान आहे मम्मा. ते ऋषीचा बड्डे आहे, आपण जाऊया ना? पिहूल म्हणाला. आपल्याला बोलवलंय? रिया म्हणाली. हो मम्मा, चल ना, पिहूल हट्ट करत म्हणाला. बरं जाऊया हां आपण. ती घरात येऊन फ्रेश झाली. फोन हातात घेतला तर ऋषीच्या आईचे 2 मिस कॉल होते आणि मेसेज पण टाकलेला होता, बड्डेचं इन्व्हिटेशन. तिने स्वतःचं आवरलं, पिहूलला पण तयार केलं आणि बड्डेला गेली. ती पोहोचली तेव्हा केक कटिंग सुरू होती. ती ऋषीच्या मम्मीला भेटली. पिहूलच्या हातात त्याला गिफ्ट दिलं. थोडा वेळ थांबून ओळखीच्या बायकांशी गप्पा झाल्या. जेवण सुरू होते. ती पिहूलसोबत जेवत होती. रिया, बघ ना, ती लेडी कधीपासून एकसारखं तुझ्या पिहूलकडे बघत आहे. तू ओळखतेस का त्यांना? त्यांची एक मैत्रीण म्हणाली. रियाने मागे वळून बघितले आणि तिच्या हातातला घास तसाच राहिला. काळजात एकदम धडधड सुरू झाली.